BEd CETसाठी नोंदणी सुरू झालेली आहे. www.mahacet.org या अधिकृत वेबसाईटवरती जाऊन CETचे फॉर्म अर्ज भरायचे आहेत. या फॉर्म भरण्यासाठी मुदत 28 जानेवारीपर्यंत आहे. ऑनलाईन फॉर्म भरण्याची सोय आहे आणि परीक्षा मात्र 24 ते 26 मार्च 2025 या कालावधीत राज्यातील वेगवेगळ्या सेंटरवरती घेतली जाणार आहे. मित्रांनो, जे NCT आहे त्यांनी सांगितल्याप्रमाणे BEd हे पोस्ट ग्रॅज्युएशन ज्यांचं झालेलं आहे त्यांना 1 वर्षाचं असेल आणि ज्यांचं ग्रॅज्युएशन झालेलं आहे त्यांना 2 वर्षाचं असेल असं सांगण्यात आलं होतं. परंतु महाराष्ट्र राज्यामध्ये अजूनही NEP नॅशनल एज्युकेशन पॉलिसी लागू करण्यात आलेली नाही आहे. त्यामुळे ज्यांचं पोस्ट ग्रॅज्युएशन झालेलं आहे त्यांना BEd 1 वर्षाचं असेल का असे प्रश्न व्हिडिओच्या कमेंट सेक्शनमध्ये बऱ्याच वेळा मी पाहिलेले आहेत. मित्रांनो, अजून त्यावरती कोणतीही क्लॅरिटी राज्य शासनानं अथवा CET सेलनं दिलेली नाही आहे. त्यामुळे सध्या तरी 2 वर्षाच्या BEdसाठी ही CET आहे असं आपण म्हणू शकतो. परंतु जर जूनपर्यंत जर NEP लागू केली राज्य शासनानं तर मात्र ज्यांचं पोस्ट ग्रॅज्युएशन झालेलं आहे त्यांना 1 वर्षाचं BEd हे नॅशनल प्रमाणे केंद्रात जसं सुरू आहे तसं करता येणं शक्य असणार आहे. तोपर्यंत तुम्ही CETचे फॉर्म भरा आणि अभ्यासाला जागा. कारण तुम्ही आता फक्त जस्ट सिम्पली जायचं आहे वेबसाईटवरती. CET सेल जरी गुगलवरती टाकलं तर तुम्हाला हे महाराष्ट्र गव्हर्नमेंटचं स्टेट कॉमन एंट्रन्स टेस्ट सेल इथे येतं आणि इथं पोर्टल दिसत आहेत. मित्रांनो, CET एक्झामिनेशन पोर्टल इयर 2025-26साठी तुम्ही क्लिक करायचं आहे आणि तिथं केल्यावरती तुम्हाला सर्वप्रथम तुमचं लॉग इन नसेल तर मात्र रजिस्ट्रेशन करायचं आहे. रजिस्ट्रेशन करण्यासाठी तुमचा ईमेल ID, मोबाईल नंबर सर्व डिटेल तुम्हाला इथं पाठवायचे आहेत आणि ते पाठवल्यावरती ते टाकल्यावरती न्यू युजर बघा तुम्ही तर रजिस्ट्रेशन करायचं आहे आणि त्याच्यानंतर तुम्हाला लॉग इन करता येणार आहे आणि सर्व डिटेल्स तुमचं अगदी परीक्षा हॉल तिकीट रिझल्ट सर्व तुम्हाला याच महाराष्ट्र CET.org या वेबसाईटवरती भेटत राहतात. याबद्दलचे तुमचे डाऊट्स असतील तर कमेंट सेक्शनमध्ये नक्की विचारा. स्टे कनेक्टेड.